तर ही आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. पुढून असं छान दिसतं आपल्याला, सुंदर. आणि माझी बायको आणि समृद्ध. हे आहे यशवंतराव चव्हाण उद्यान, 7 वंडर्स ड्रीम पार्क. तर इथे या पार्कमध्ये 7 वंडर्स जे दुनियातले जगातले 7 अजुबे आहेत ते दाखवलेले आहेत. त्याची प्रतिकृती उभारलेली आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे पुणे महानगरपालिकेने उभारलेलं आहे. चला दाखवतो तुम्हाला मी एक. तर मित्रांनो, आम्ही आलो आहेत 7 वंडर पार्क्समध्ये. तर तुम्ही बघू शकता आमच्या मागे वेगवेगळे प्रतिकृती आहेत. तर ती एक एक करून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सुपरमॅन एक रॉकेट घेऊन जातो आहे, त्याची एक प्रतिकृती आहे. तिथे आपण चेहरा ठेवू शकतो आपला आणि ज्यांना आपण दिसतो. इकडे पण असे वेगळे बेनस्टेन म्हणून आहेत, तर त्याचे पण आहे प्रतिकृती. इथे तुम्ही बेनटेन, इथे पण आपण चेहरा ठेवून हे करू शकतो. आपण तसं दिसतो बेनटेनपैकी काही. छान इथे मोगलीचे चित्र काढलेले आहेत. छान भालू आहे, बघिरा, छान. आणि इथे या बाजूला इकडे छोटा हनुमान नाही का असं काढलेलं आहे इथे. हे फ्री आहे. यामध्ये या पार्कमध्ये येण्यासाठी कसलंही शुल्क लागत नाही, कसलीच फीस द्यावं लागत नाही. मित्रांनो, हे आहे आपल्या भारतातलं ताजमहल, जे 7 वंडर्सपैकी एक येतं. तर हे त्याची प्रतिकृती उभी आहे. जे आपल्याला जे कोणी बाहेर देशात जाऊ शकत नाही ते इथे येऊन ते 7 वंडर्स पाहू शकतात. छान असं इथे ताजमहलची इथे प्रतिकृती आहे. नंतर या ताजमहलच्याच बाजूला आपण जे बघू शकतो अमेरिकेमध्ये आहे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. तर ही आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. पुढून असं छान दिसतं आपल्याला, सुंदर. आणि माझी बायको आणि समृद्ध. भलं मोठे एक आयफेल टॉवर आहे इथे, जे पॅरिसला कुठे आहे ॲक्च्युली तुम्ही मला सांगा, कोणत्या सिटीमध्ये आहे किंवा. मित्रांनो, हा आहे एक लिनिंग टॉवर ऑफ पिसा, जो थोडा उभारलेला पण थोडासा इन्क्लाइन आहे, थोडा तिरपा याला उभारलेला आहे. हे दिसतं 7 वंडर्सपैकी तो पण हा एक आहे. आणि त्याच्याच बाजूला हे काय आहे आता ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जी भली मोठी अशी एक वास्तू दिसते, वास्तूप्रमाणे एक काहीतरी. ते त्याला आपण आताच स्टेडियम म्हणतो, पण जुन्या काळात ते वेगळं काहीतरी होतं. हे जे आहे कोलोसियम आहे, जे रोम इटलीमध्ये आहे. ते फार जुन्या काळात काढलेलं आहे. आणि अशा 7 गार्डन्समध्ये जे प्रतिकृती काढलेली आहे त्याच्याशी इथे माहितीसुद्धा दिलेली आहे, तसे बोर्ड पण आहेत. तर ॲक्च्युली हे जे आहे हे एका साईडनं रोममध्ये इटलीमध्ये हे एका साईडनं ढासळलेलं आहे, पडलेलं आहे. पण या 7 वंडर्स गार्डनमध्ये याला व्यवस्थित पूर्ण वर्तुळाकार ड्रॉ केलेलं आहे. हे जे दिसत आहे तुम्हाला हे युनेस्को आहे, जागतिक वारसा स्थळ. याला म्हणतात स्टोन हॅज, जे इंग्लंडमध्ये आहे. ओके, तर याची पण एक वेगळीच कहाणी आहे, वेगळंच हे आहे. तर तुम्ही आता मी इतकं सांगणार नाही, पण तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. पण हे पण एक 7 वंडर्सपैकी एक आहे. आणि मित्रांनो, शेवटचं जे 7वं अजुबापैकी हे आहे ते पिरॅमिड्स, जे इजिप्तमध्ये बनवलेले आहेत पिरॅमिड्स, त्यापैकी हे ते पिरॅमिड्सची ते प्रतिकृती बनवलेली आहेत. तर मित्रांनो, नक्की तुम्ही जर पुण्याला व्हिजिट कराल तर या गार्डनला नक्की भेट द्या. कारण जगात जर प्रत्येकजण नाही फिरू शकत एवढे ठिकाणं, तर तुम्ही इथे पाहू शकता त्याची प्रतिकृती. आता मी माझ्या श्वेताला घेऊन आलेलो आहे, सॅमलासुद्धा. बघू फ्युचर झालं तर पाहू आम्ही तिकडे. या पार्कमध्ये 4D शोसुद्धा आहे, जिथे काही आपण तिकीट दर देऊन पाहू शकतो. पण इथे काही हे आहेत की 3 वर्षावरीलच मुलं असले पाहिजे आणि काही नियम आहेत. तर सॅम लहान आहे, समृद्ध, तर आपण त्याला घेऊन नाही जाऊ शकत. आणि इकडे योगासन करण्यासाठी पण एक छान असं व्यवस्था केलेली आहे. असं इथे जिम पार्क पण आहे, तुम्ही व्यायाम पण करू शकता, एक्सरसाइज. तर श्वेता आता इथे आल्यानंतर एक्सरसाइज करायचा प्रयत्न करताय. घरी तर करत नाही, चाल तशी एक्सरसाइज करता येत नाही, पण ती एक्सरसाइज व्यायाम करायचा प्रयत्न करते. अगं चालतात तशी चालायचं आहे. तर आता तू थोडीशी जाडी झाली आहेस, एक्सरसाइज करून बारीक हो. आता हे असे एक्सरसाइज बघून श्वेताला वाटतं की आता आज मी पूर्ण एक्सरसाइज करून घेणार. आणि बघू शकता मित्रांनो, इथे असं दगडाचं काहीतरी गुहा बनवलेली आहे. आणि या गुहेला हत्तीचं असं काहीतरी थोडंसं रूप दिलेलं आहे. एका साईडनं पालदा दिसतं, आतमध्ये पण जाऊ शकतो, पाहू शकतो. अशी छान दगडाची गुहा बनवलेली आहेत, जे आपल्याला आदी मानवाचं दाखवतं. सॅम चालला आता तुरंत. मित्रांनो, या पार्कमध्ये आम्हाला हे असं एक झाड दिसलेलं आहे छान. आणि या झाडाला असे काहीतरी फळं लागलेले आहेत. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली मला पण नाही माहिती काय आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे ॲक्च्युली खरं तर काय आहे, कशा झाड आहे किंवा फळं काय आहेत.